नमस्कार. तर बघा झालेली सकाळ आणि सकाळी सकाळी लागलेले ते स्वयंपाकाला. तर तुम्हाला माहीतच आहे की सकाळी म्हणजे भाकरी आपण चुलीवरच करतो आणि गॅसवर भाजी. तर आज पप्पाला जायचं होतं देवगडला, कारण की बाबांची आई म्हणजे मातोश्रीचं वारलेलं आहे त्याच्यामुळं. आणि मग पप्पांना जायचं होतं, आज दावा पण आहे तिकडं देवगडला. मग त्याच्यामुळे मग पप्पा म्हणे पटकन काहीतरी भाजी बनवा. म्हणलं आता इतक्या झटपट होणारी भाजी फक्त आहे ते पिठलं. तर बघा मस्त असं हटव पिठलं बनवून राहिली मी. आणि लसूण आणि मिरची पण मस्त अशी मिक्सरमधून काढून घेतली. तर कढईमध्ये हळद, कोथिंबीर, कढीपत्ता ते सगळं टाकून आपल्याला मस्त परतून घ्यायची. जे हटव पिठलेलं कसं राहतं, लसूण आणि जिरे, मिरची मिक्सरमधून काढून घेतली का म्हणजे चवदार पिठलं होतं. तर बघा आता कसं आभाळ पण आलेलं आहे, त्याच्यामुळे म्हणलं लवकर काम आवरून आणि वावरात जायचं होतं कांद्याची पात जमा करायला. बकऱ्यांसाठी कांद्याची पात पण गोळा करून ठेवायची आहे. तर बघा आता हिचं चाललेलं होतं बाहेर चपात्या करायचं, त्याच्यामुळे मग ते म्हणे थोडंसं तेल दे म्हणे, कारण पप्पांना पिठलं आणि चपाती खायची होती. तर मग बाहेर चुलीवर चाललेल्या आहेत चपात्या. आणि मग म्हणलं तोरलं पिठलं करून घेते. आणि मम्मी पण गेलेलं आहे मंदिराकडं. तर आपल्याला हटून पिठलं करायचं होतं. हटून पिठल्याचं बघा ना म्हणजे कशी चव राहते, वेगळीच चव. तर कसं लसूण, मिरची आणि जिरे भरपूर टाकायचे वाटून. तर परतून द्यायचे, आधी कोथिंबीर आणि कढीपत्ता पण चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं. आणि चांगलं परतल्याच्या नंतर आपल्याला पाणी टाकायचंय. कसं हटून पिठल्याला उकळी घ्यावं लागते एकदा पाण्याची. तर मसाला ते टाकून पाणी टाकलेलं आहे बघा. आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आता. तर पाण्याला उकळी पण आली बघा. आणि हटून पिठलं करायचं म्हटलं कसं थोडंसं गार पाणी टाकून आणि आपलं आधण मोडून घ्यायचं राहतं. त्याच्यानंतर हटून पिठल्याला आपलं म्हणजे लाटणं एक त्या लाटण्याने मी हटून घेतलेलं आहे पिठलं. आणि एकदम मस्त असं आपलं हटून पिठलं तयार केलेलं आहे बघा मी. तर एकदम मस्त असं वास पण आलेला आहे. आणि सगळेजण आज आवडीनंच खाणारे पिठलं. बघा आता चाललेलं आहे आमचं स्वयंपाक पाणी पण आवरला. आणि आज आपल्याला मस्त साबुदाण्याच्या पापड्या बनवायच्या, म्हणजे पळी पापड्या. तर साबुदाणा भिजत घातलेलाच बघा रात्रीच. तर पाणी ठेवलेलं आहे उकळायला आता. तर बघा पाण्यामध्ये आपल्याला मिरची आणि मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे कसं मीठ आणि ते टाकलं पटकन उकळी येते. आणि मिरची जास्त तिखट आहे त्याच्यामुळे थोडीच टाकणार आहे, लाल मिरची आहे. आणि आपल्याला साबुदाण्याच्या पापड्या बनवायच्या आहेत. तर बघा आपल्याला त्यासाठी थोडेसे शेंगदाणे का साल्ट काढून घेतले, म्हणजे थोडेसे पाकळ्या करून घेतलेल्या आहे. आणि 2-3 बटाटे किसून घेतले. किसलेले बटाटे टाकायचे आपल्या साबुदाण्याच्या पापडीमध्ये. तर बटाटे चांगलं धुवून ठेवलेलं आहे बघा पाण्यामध्ये. तर पाण्यात जेव्हा उकळी येईल तेव्हा बटाटे पण टाकून द्यायचं. त्याच्यावर झाकण ठेवा थोडं. पाणी भरपूर झाले आणि उकळी काय आणि नको साबुदाणा भिजवताना थोडं जास्तच पाणी टाकलेलं होतं, कारण आपल्याला पापड्याच बनवायच्या आहे. त्याच्यामुळे बघा थोडासा वरसर साबुदाणा आहे. आपण जेवढं साबुदाणा भिजायला टाकेल त्यापेक्षा थोडं जास्त टाकायचं, म्हणजे कसं आपल्या साबुदाणा शिजूनच घ्यायचा राहतो आणि लवकर शिजत होतो. आणि कोणी कोणी कसं नुसते मिठातले करते, ते पण आम्ही अगोदर बनवलेले व्हिडिओ काढलेलाच होता, तुम्ही बघितला असं. नुसतं मीठ याचा मिठाचा म्हणजे ते पण छान लागते. बघा आता 5-1 मिनिटं झाले आणि आपला साबुदाणा थोडासा आता नरम झाला असणार आहे. पाणी उकळलेलंच होतं बघा, थोडासा बराचसा हे झाला तो. आणि आपल्याला जे बटाटे किसलेले ते टाकून घ्यायचे किसून आणि पूर्ण पाणी काढून घ्यायचं त्याच्यातलं. आणि हा साबुदाणा बटाटे चांगले असे शिजून घ्यायचे, म्हणजे जास्त वेळ. आपल्याला पापड्या टाकायच्या आहे, म्हणजे पळी पापड्या आपल्याला जे आपण भाजीचा चमचा राहतो त्याने आपल्याला पापड्या बनवून घ्यायच्या या. तर आता सगळं टाकलं, झाकण ठेवून चांगली उकळी येऊन द्यायची आता.
शिव खाली उतर. चाल तुम्हाला दोघाला उपास आहे काय काय ग? भावतात पण उपवास त्यांना है ना? नाही खाल्ली ना? शब्दाला नाही आवडत त्यांना. आता सगळं काम आवरून घेतलं आणि बघा आपल्या शब्दानाच्या आणि बटाट्याच्या पापड्या बनवायच्या होत्या. तर एका पातेल्यामध्ये किती गव्हाचं टाकलेलं आहे बटाटे आणि शब्दाला शिजायला. तर बघा आता म्हणजे शिजलेलंच आहे आणि पापड्या खायला जायचं होतं. पूर्ण शिजत आलं ना. शिजत आलं ना पूर्ण बघा इतकं पाणी आटलेलं आहे म्हणजे फुल भरून जातं पूर्ण. आणि मस्त आता शब्दाला पण आपला शिजलेला आहे. आपण त्याच्यात थोडीशी शेंगदाणे मीठ मिरची आणि बटाटे किसून टाकलेले बघा. आता आपलं हे पापड्या म्हणजे जे आपल्याला शब्दाण्याच्या पापड्या बनवायच्या आहे पळी पापड्या ते आता तयार आहे. आता लगेच वरती घेऊन जायचंय. एक तेल सगळं मिळत घ्या पातेलं. नाही तसंच घेते मी बरोबर. कसं असं चिमटा ना नाही, काल नाही केलंय परवा दिवशी त्याच नाही ना त्याच पातेल्यात चाला अजून काय घ्यायचं खालून चमचा घे भाजी. पळी चमचा. तर बघा लागलेलं आहे शब्दाण्याच्या पळी पापड्या घालून घ्यायला. तर वरती पण आलो आणि सुरुवात केली बघा पापड्या करायला. जमू राहिले ना ते आता प्लास्टिक वर आहे ना. प्लास्टिकवर गरम असेल ते. हा मग आता गरमच आहे ना. ऊन लय पडलं आता. ऊन जास्त पडलं. आता त्या दिवशी 2-3 दिवस झाले तेव्हा बी केलते तेव्हा मिठातल्या केलते फक्त तेव्हा नुसते मिठातले केलते. अशा चौदारला त्या मिरचीच्या त्याच्या. मग त्यात बटाटे थोडीशी शेंगदाणे ते राहते ना हा. मस्त तळल्या की एकदम भारी लागत. बघा आमच्या चाललेल्या आता पापड्या. तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे पापड्या शब्दाने पापड्या बनवण्याची आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. बघा आम्ही अशा साध्या सोप्या पद्धतीने बनवित राहतो आणि निघायला पण एकदम सोप्या आहे. आपण प्लास्टिकच्या याच्यावर टाकतो ना तर मस्त अशा निघात्या. आता ऊन तर भरपूरच तुम्हाला माहिती आहे. आता 8 दिवसापासून इतकं टेम्परेचर आहे की संध्याकाळ मस्त अशा आपल्या पापड्या वाळून जातील. आता 10-11 वाजता आले असेल. 11 वाजले. भरपूर ऊन आहे मग दिवसभर काही नाही वाळून. चला घेतो करून आपल्या शब्दाण्याच्या पापड्या. पोरकुड गेले बघा. आता मस्त आता सावलीला पापड्या बी झाल्या आणि वावरात गेलो होतो पात गोळा करायला. तर आमच्या आत्या आलेल्या बघा शिंगीच्या. आत्या बरं आहे का? बरे ना. सुट्टी आहे का आता? सुट्ट्याने लावून सुट्ट्याने लागले ना. नाही आता आज सुट्टी आहे. आज सुट्टीने मी इंजेक्शन घ्यायला गेलते गंगापूरला. हा का? बरं आहे का मग आता? कामात काम करून आले. बरं आहे मग काय? हा आता दाखवा आता तुम्हाला किती लागलं होतं. साड्या आणल्या पहा ना कसं काय. साड्या आणल्या घ्या मग मी त्या साड्या. 1 रुपया आणल्या. कलेक्शन. शो 3 आणले काय त्या? अजून 3 पटांची 3 आणल्या. 3 अलग आणले. भारी आहे मग एकसारखे आणले. हा तिचा कलर छान आहे. दिले हलकी पण. मग ती याची ती वापरा जोगी नाही ही साडी. म्हणजे फक्त कधी मध्ये घालायची. घाला जोगी. किती छान आहे पाहिजे. पण कपडे चांगले आहेत त्याचं साड्या. हा नाही छान आहे. कलर भारी आहे साडी. लई नको कोणी पिको फॉल करायला. फॉल करावं लागली. शिव छान आहे का साडी? छान आहे का? भारी आहे. भारी भारी. भारी आहे. त्याच्यावर ब्लाऊज आहे का आला का बघा. चांगले आहे का? चांगले आहे. केवढे काढायला लावले आता? 800 रुपयाची 95. ती 590. केवढे काढायला लावले? त्याच्यावर किंमत आहे 30 अगं, किंमत आहे पण मग जेवढी किंमत आहे तेवढी थोडीच नवी दे. 1 रुपयामध्ये जेवढी किंमत आहे का तेवढीच नाही कमी नाही करत का? ही चांगली का? हा ही पण चांगली आहे. शिव छान आहे का?
छान आहे. मम्मीला आहे ना शेक कधी तुम्ही पाहा ना हो. तुम्ही पाहिलं का? हलके आहे, पण ती हा एकदम हलके. चिमण्या शिव म्हणे शिव, बाबा म्हणे शिव. काय म्हणायचं? बर बाबाकडे नाही गेला. खोलू का? क्रीडनी बरी बरं बघा मस्त आता उन्हाच्या भरीत चाललेली आमची खरबूज पार्टी. पप्पाने आत्ताच खरबूज आणले बघा. चांगले निघले का? मस्त आहे, क्वालिटीवर भारी. शंभू तुम्ही काय खाताय रे? बघा मस्त सगळेजण खाऊ राहिले आता खरबूज. एकच नंबर क्वालिटी. एकदम भारी मस्त. तू ना खाऊन शिव पाय कस खातो. शिव इकडे बाय. शिवने केलं चालू. आ पिल्लू इकडे बाय. खातो का तू? आमचा शंभू पा कोण कातड्या कोण खाऊ राहिले. बाहेर निघलं गाडी. बाहेर निघलं. मोठं होतं ना चांगलं. क्वालिटी ना. कलर वरूनच करू राहिले ते एकदम भारी. लावून त्याची